Hey students, so welcome back. So now we have started this chapter 7 of history, sports and history, and we studied this till sports competition, and then we studied this do you know. So now we are moving ahead with this 7.3 globalization of sports. Okay, so the field of sports in the 20th and 21st century was naturally influenced by the process of globalization. म्हणजे काय, जेव्हा आता खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायला लागलं तर मग 20व्या आणि 21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण मग दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन आणि मग इतर वाहिन्यांवर जगभर एकाच वेळी होऊ लागलं. ठीक आहे, आतासुद्धा ते होतं आहे. सो ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळांचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. ठीक आहे, सो वी नो ऑल दिस थिंग्स. अँड देन या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. ठीक आहे, हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात, मग प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात, कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्यांकडे बघतात. ठीक आहे, प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात. ठीक आहे, सो नाव नेक्स्ट 7.4 गेम मटेरियल्स अँड टॉईज म्हणजे खेळांचे साहित्य आणि खेळणी. तर मग द मीन्स अँड इक्विपमेंट्स फॉर द एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन आर कॉल्ड टॉईज. म्हणजे लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जे रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात. मग प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार केलेली असतात. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. ठीक आहे, मग शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव आहे मृच्छकटिक असे नाव आहे. ठीक आहे, मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. सो नाव डू यू नो कथा सरित सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत. ठीक आहे, म्हणजे आफ्टर प्रेसिंग की. ठीक आहे, काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहेत. सो नाव लेट अस फाइंड आउट. पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जातात. ओके, सो नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की महाराष्ट्रातील लाकडी बाहुल्यांचं नाव काय असतं. सो ठकी. ठीक आहे, ठकी. अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर कोणत्या प्रदेशांमध्ये होती हे शोधूया. ठीक आहे, तर मग आणि त्याचबरोबर तुम्हाला होमवर्क आहे की महाराष्ट्रात तर झालं तर मग राजस्थानमध्ये किंवा गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, आसाममध्ये अशा जर बाहुल्या असतील लाकडी तर त्यांचे नावं काय होते. सो दिस इज होमवर्क फॉर यू. ठीक आहे, यू हॅव टू राईट मॅक्सिमम 3 to 4 नेम्स. ओके, सो नाव 7.5 टॉईज अँड हिस्ट्री खेळणे आणि साहित्य इतिहास. तर मग खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. ठीक आहे ना. तर मग या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे. ओके, सो अँड आयव्हरी डॉल मेड बाय अन इंडियन म्हणजे काय, तर इटलीतील पोम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. मग त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान करता येते. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्परांसंबंधावर प्रकाश टाकू शकते. ठीक आहे, सो नाव 7.6 स्पोर्ट्स लिटरेचर अँड मूवीज ऑन स्पोर्ट. ठीक आहे, म्हणजे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. मग खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मग मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम हा या विषयावर कोश आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तर एन्सायक्लोपीडिया. खेळ ह्या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होते. ठीक आहे, षटकार. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य
ते उपलब्ध आहे स्पोर्ट्स. सो लिटरेचर रिलेटेड टू स्पोर्ट्स. नाव खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. ठीक आहे. सो अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. तर मग मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट बहिणी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. सो द प्रोसेस ऑफ मेकिंग म्हणजे काय, तर चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. मग स्टुडंट्स ऑफ हिस्ट्री अँड नॉलेज ऑफ हिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स इज ऑल्सो इसेन्शियल फॉर रायटिंग आर्टिकल्स इन व्हेरियस पब्लिकेशन्स लाईक. म्हणजे मग आपल्याला जे वेगवेगळे कोश बनवायचे असतात, ठीक आहे, किंवा वर्तमानपत्रांमध्ये किंवा अन्य ठिकाणी क्रीडा विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. सो नाव 7.7 स्पोर्ट्स अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज म्हणजे खेळ आणि व्यावसायिक संधी काय. तर मग खेळ आणि इतिहास या गोष्टीबरोबर पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांच्या संदर्भातील लेखन, समीक्षा म्हणजे कॉमेंटरीज है ना करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. तर मग खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. ठीक आहे ना, कॉमेंटेटर्स. या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम म्हणजे रेकॉर्ड्स, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. ठीक आहे. मग दूरदर्शनवर हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधी नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ओके. सो स्पोर्ट्स आर ऑल्सो गिविंग एम्प्लॉयमेंट. सो रेफरन्सेस आर इसेन्शियल म्हणजे काय, तर खेळांच्या स्पर्धामध्ये पंचांची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. ओके. रिझर्वेशन फॉर स्पोर्ट्स पर्सन्स. सो येस, स्पोर्ट्स इम्पॉर्टंट. नाव डू यू नो क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन म्हणजे कॉमेंटरी पूर्वी बाळ पंडित करत असत. ठीक आहे. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन, ठीक आहे, रनिंग कॉमेंटरी ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. म्हणजे काय, तर सगळे कामं बाजूला ठेवून ते यांची कॉमेंटरी ऐकायचे. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. सो इट वॉज बिकमिंग इंटरेस्टिंग अँड एंटरटेनिंग. सो नाव नेक्स्ट. So now next question for homework is write a short note on sports and the movies on sports. खेळ आणि चित्रपट. Okay. And again next question for homework is what is the relation between sports and history? What is the relation between sports and history? ठीक है. Okay. Okay, so students, welcome back. So now we are starting chapter 8 of history, tourism and history. So now in this tourism in the past. ठीक आहे. तर मग आपले पर्यटनाची परंपरा काय ते अभ्यासणार आहोत आपण.
So the tradition of traveling is quite old in India. People used to travel for various reasons like pilgrimage, going to local fairs and festivals in search of a renowned teacher and good education, for trade etc. म्हणजे काय तर आपल्या देशात पर्यटनाची जी परंपरा आहे ती प्राचीन काळापासून चालू आहे. तीर्थक्षेत्रांना भेट देणे, स्थानिक जनयात्रांना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी जाणे, या निमित्ताने पूर्वी पर्यटन घडून येत असे. सारांश स्वरूपात सांगायचे तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवडच आहे. सो डू यू नो, बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचा उल्लेख आहेत. ठीक आहे, बौद्ध वाङ्मय. देन बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करत राहणे आवश्यक असे. तसेच जैन मुनी आणि साधू हेही सतत भ्रमण करत असत. मग इसवी सन 630मध्ये चीनी प्रवासी युआन श्वांग चीनमधून भारतात आला होता. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट इज द नेम ऑफ चायनीज मॉन्क हू ट्रॅव्हल टू इंडिया अँड देन इन विच इयर ही ट्रॅव्हल टू इंडिया. सो मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक देव, रामदास स्वामी हे भारत भ्रमण करत होते. सो नाव टुरिझम. सो पर्यटन, दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. तर मग इन द म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुक याने 6000 लोकांची लिस्टर ते लाफ बरो, ठीक आहे, अशी एक प्रकारे रेल्वे सहल आयोजित केली. ठीक आहे, ओके. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडून आणली. कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटन युग सुरू झाले. ओके, सो नाव वी विल गो हिअर फर्स्ट. डू यू नो बेंजामिन ऑफ टुडेला इज ॲज द फर्स्ट युरोपियन ट्रॅव्हलर डिस्कवर इज नोन ॲज. ओके, सो जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन ट्युडेला प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म स्पेनमध्ये झाला. 1159 1159 ते 1173 दरम्यान त्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस, सिरिया, अरबस्थान, इजिप्त, इराक, पर्शिया म्हणजे इराण, भारत व चीन या देशांना भेटी दिल्या. ठीक आहे, त्याने आपल्या प्रवासादरम्यानचे अनुभव दैनंदिनमध्ये लिहिले. ओके, ही दैनंदिनी इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज, हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स, इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल डॉक्युमेंट. नाव नेक्स्ट इज मार्को पोलो. 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशांनी आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली. तो 17 वर्षे चीनमध्ये राहिला. आशियातील निसर्ग, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. ठीक आहे, नाव नेक्स्ट इज इब्न बतूता. इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी म्हणजेच इब्न बतूता. तो 20 वर्षे जग फिरत होता. एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते. मध्ययुगाचा इतिहास आणि समाजजीवन समजण्यासाठी बतूताचे लेखन उपयोगी आहे. नाव नेक्स्ट इज गेरार्डस मर्कॅटोर किंवा मर्केटर. तर 16व्या शतकातील गेरहार्ड मर्टेकर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज सो नाव हू वॉज known as cartographer. Okay, who was known as cartographer and in which century? ठीक आहे, त्याच्यामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली. सो नाव नेक्स्ट, डू यू नो तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासून प्रचलित होती.
महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णू भट्ट गोडसे यांनी लिहून ठेवले आहे. माझा प्रवास हे त्यांच्या वर्णनाच्या पुस्तकाचे नाव आहे. ठीक आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णू भट्टांनी प्रवास 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात केला. ठीक आहे. मग या स्वातंत्र्य संग्रामासंबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात. एवढेच नव्हे तर 18व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला समजते. हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. सो नाऊ टाईप्स ऑफ टुरिझम म्हणजे पर्यटनाचे प्रकार. तर मग आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. ठीक आहे. देशातील व परदेशातील पुरावस्तू, इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कला निर्मितीची केंद्रे, तीर्थक्षेत्रे, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे हे पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असते. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित गोष्टींमध्ये रम्यता व भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभराच्या पर्यटकांना असते. त्यामुळे हिमशिखरे, समुद्रकिनारे, गड्डा, जंगले जे असे उपेक्षित प्रदेश पर्यटनात आले. ठीक आहे. सो त्यांच्यावर दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले. पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा, पर्यटन असे ढोबळमानाने वर्णन केले जाते आणि त्यांचे प्रकार पडतात. सो लोकल अँड इंटरस्टेट टुरिझम म्हणजे स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन. तर मग दिस काइंड ऑफ टुरिझम इज नॉट व्हेरी ओव्हरवेल्मिंग बिकॉज इट इज विदिन वन्स ओन कंट्री. तर मग हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने त्यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो. सो नाव नेक्स्ट इज इंटरनॅशनल टुरिझम. नाव अ डेज इट हॅज बिकम इझियर टू ट्रॅव्हल बिकॉज ऑफ द इझी अवेलेबिलिटी ऑफ नंबर ऑफ ऑप्शन्स ऑफ रेल्वे, मरीन अँड एअर ट्रान्सपोर्ट. म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय जे पर्यटन आहे त्याच्यात जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले. जहाजांमुळे समुद्रकिनाऱ्यांवरचे देश जोडले गेले. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला आहे. विमानांनी जग जवळ आणले. आर्थिक उदारीकरणानंतर म्हणजे फायनान्शियल ऑर इकॉनॉमिकल लिबरलायझेशन त्याच्यानंतर भारतातून परदेशात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे म्हणजे बैठका, करारंदार इत्यादी. ठीक आहे. नंतर चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या कामांसाठी देशविदेशात जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. सो नाव नेक्स्ट इज हिस्टॉरिकल टुरिझम. दिस टाईप ऑफ टुरिझम इज पॉप्युलर ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे ऐतिहासिक पर्यटन संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत. ठीक आहे. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणच्या सहली आयोजित केल्या जातात. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स. So you have to tell that where is this located. Value of flowers is located in which state of India. Okay. So now next question for homework is write a short note on historical tourism. Write a short note on historical tourism. Also write a short note on tourism.